हरित क्रांतीतून भारत स्वयंपूर्ण झाला. नेहरूंचे योगदान विसरता येणार नाही. राजेश नाईक. देशाच्या जडणघडणीत आयुष्य वेचणारे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि संघर्षाच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहिलेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगलीत आयोजित अभिवादन कार्यक्रमात अनेकांचे कंठ दाटून आले. काँग्रेस भवनातील वातावरण अत्यंत भावनिक आणि कृतज्ञतेने भारलेले होते. सांगली जिल्हा काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस आणि काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आयोजित या संयुक्त अभिवादन कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी थोर नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. राजेश नाईक आणि ओबीसी सेलचे तुकाराम गवळी यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात पंडित नेहरू अमर रहे आणि माता रमाई अमर रहे अशा घोषणा दिल्या. यावेळी बोलताना राजेश नाईक भाऊक होत म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत उभा करण्याचे कठीण स्वप्न पंडित नेहरूंनी पाहिले आणि ते सत्यात उतरवले. धरणे, उद्योग, विज्ञान, शिक्षण आणि हरित क्रांतीच्या माध्यमातून त्यांनी भारताला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला. आज आपण घेत असलेला प्रत्येक विकासाचा श्वास त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाला आहे. ते पुढे म्हणाले, माता रमाई यांचे आयुष्य म्हणजे त्याग, संयम आणि समर्पणाची जिवंत गाथा होती. स्वतःच्या दुःखाला कधीही महत्त्व न देता त्यांनी बाबासाहेबांना समाजासाठी लढण्याची शक्ती दिली. त्यांच्या संघर्षाचे स्मरण झाले की मन हेलावून जाते. कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. जुन्या आठवणींना उजाळा देताना वातावरण अधिकच भारावून गेले. स्वागत व प्रास्ताविक अजित ढोले यांनी केले तर आभार विठ्ठलराव काळे यांनी मानले. यानंतर सर्व मान्यवरांनी जुना स्टेशन चौक येथील पंडित नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तुकाराम माळी, देशभूषण पाटील, आदिनाथ मगदूम, अनिल सुगणावर, समीना मुल्ला, मीनाक्षी सुतार, मीना शिंदे, शमशाद नायकोडी, नामदेव पठाडे, सुरेश पाटील, सचिन पाटील, मुजू पटवेगर, उस्मान मगदूम, आप्पा पाटणकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगामध्ये जे जे 3 गटात वाटलं गेलेलं होतं, रशियाचा एक भाग होता तो वारसा करार आणि अमेरिकेचा एक नाटो संघटना. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर नेहरूजींनी यांच्याकडेही आणि त्यांच्याकडेही सुद्धा न जाण्याचं मार्ग स्वीकारला नाही. ते स्वतंत्र राहिले. इजिप्तचे सादत आणि त्यानंतर युगोस्लाव्हियाचे मार्शल टिटो यांना घेऊन त्यांनी अलिप्त राष्ट्र चळवळ अशा प्रकारचा त्यांचा नावलौकिक जगामध्ये होता. अशा प्रकारचं परराष्ट्र धोरण त्यांनी आखलं. आज आपण ओरडतोय की देशामध्ये महान संकट आलेलं आहे, परंतु त्यांनी नेहमी रशियाने नेहरूंना मदत केली. हा आपला नैसर्गिक मित्र आहे आणि त्याला सांभाळलं. आणि रशियाला आपण जर डावललं तर आपली आजच्यासारखी अतिशय वाईट परिस्थिती होती. हे सुद्धा नेहरूंनी केलं आहे. एक उच्च शिक्षित मोतीलाल नेहरू यांचे ते चिरंजीव होते. तिने लंडनमध्ये जाऊन उच्च पदाचे शिक्षण घेऊन बॅरिस्ट्री घेऊन अलाहाबादमध्ये त्यांनी प्रॅक्टिस चालू केली. त्यानंतर ते राजकीय जीवनाकडे वळले आणि त्यांचा गांधींचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते गांधीचे एक सच्चे अनुयायी झाले. हे करत असताना त्यांना जेलसुद्धा झाली. जेलमध्ये बसून नुसतं न राहता त्यांनी इंडियाची खोज, हिस्टरी ऑफ इंडिया हे पुस्तक मोठ्या प्रमाणात लिहिलं आणि त्याचं सगळं गाजावाजा झाला. त्यानंतर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाची जबाबदारी त्यांच्यावर पंतप्रधान म्हणून आली. गेली 16 वर्ष ते देशाचे पंतप्रधान म्हणून राहिलेले. या 16 वर्षामध्ये त्यांनी देशाची उत्कृष्ट बांधणी केली. वेगवेगळे संस्था उभा केल्या, धरण बांधले, भाकरा नांगर असू दे, आपला कोयना डॅम असू दे, असे विविध प्रकारचे डॅम बांधून हरित क्रांती घडून आणली देशात. आणि जो देश अन्ना वाचून वंचित होता त्या देशाला स्वयंभू करून एक हे चांगल्या पद्धतीने देश बलवान करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि काँग्रेसचा पक्ष हा रुजवण्याचा बी प्रयत्न केला. आज जे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावाने ओरडतात त्यांना माहीत आहे, आपल्याला माहीत आहे की आपण बाभळीच्या झाडाला दगड मारत नाही, आंब्याच्या झाडाला दगड मारतो. त्यामुळे ते पंडित जवाहरलाल नेहरूने जे उभा केलेलं आहे स्ट्रक्चर त्यालाच घालायचं, म्हणजे जेणेकरून त्यांच्यावर ही काँग्रेस किती ही केली आहे ती दाखवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. पण तसं होणार नाही. लोक सुज्ञान आहेत, वाचक आहेत, सगळं जाणतात. आज सगळेजण आपण त्यांची पुण्यस्मृती स्मरणात ठेवून काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने कसं वाढ करता येईल हेच आपण पाहिलं असं मला वाटतं. आणि एवढंच बोलतो आणि थांबतो. आणि आपल्या रमाई माता यांची बी आज पुण्यतिथी आहे. ज्यांनी आंबेडकरांना साथ दिली, की सगळ्या गोष्टीत सहकार्य केलं
आणि घरस्थी सांभाळून त्यांच्या मागचे सगळ्या येणाऱ्या कार्यकर्ते असो विचारवंत असो यांची विचारपूस करून त्यांनी घर सांभाळलं. अशा रमाई मातेचं मी आज पुण्यतिथी आहे. दोघांना मी अभिवादन करतो. थांबतो. जय जय मा.